स्वामी, मला त्या भक्ताबद्दल कळून चुकले आहे. तिम्मा शेठ मोठा भाविक आहे. होय पार्वती, आणि आता मी त्याला दृष्टांत देणार आहे की त्याला अपत्य प्राप्ती होईल. म्हणजे स्वामी, त्याला हे कळून चुकणार आहे का की त्याची कन्या कोण आहे? म्हणजे मी त्या रूपात अवतरणार आहे हे त्याला कळेल का? नाही पार्वती, ह्या क्षणी तिम्मा शेठला आणि त्याच्या पत्नीला काहीच कळणार नाही. नाही? होय. पण मग हे सगळं त्याला कधी कळणार स्वामी? भविष्यात एक क्षण असा येईल की त्यावेळी त्या दोघांनाही ह्याबद्दल कळेल. पार्वती, कसला विचार करतेस? काही नाही स्वामी, हे असे का घडणार आहे असे जर मी विचारले तर त्यात अयोग्य तर काही ठरणार नाही ना? पार्वती, यामागे निश्चितच एक प्रयोजन असेल. का कुणास ठाऊक मला राहून राहून असे वाटते आहे की जी गोष्ट माझ्या विस्मृतीत गेली आहे त्याचा या साऱ्याशी काही ना काहीतरी संबंध असणार. मला मात्र ते अजून कळत नाही. पार्वती, भविष्यात जे जे घडणार आहे त्याबद्दल आपल्याला कळेलच, होय ना? होय स्वामी. तिम्मा शेठ, प्रभू, प्रभू, माझी प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचली. आपण आलात. मी धन्य झालो प्रभू, मी धन्य झालो. होय तिम्मा शेठ, मी आलो आहे. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. तिम्मा शेठ, लवकरच तुला अपत्य प्राप्ती होईल. शुभम भवतु. सुंदर आहे हो तुमची कन्या, नक्षत्रासारखी. काय नाव ठेवायचं आहे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला हवे तसे ठेवा, पण असे नाव ठेवा की सगळ्यांच्या ध्यानात राहायला हवं. मग आता सांगा तुम्ही वहिनी. आता आम्हाला तरी सांगा. म्हाळसा. छानच, छानच. सुंदर. म्हाळसा. जो जोग जो जोग जो जोग बाळे अंगाई गाते तुझवे लाळे रूप तुझे ग गोजीरवाणे जो देखी तो गाई गाणे रमवा ग रमवा ग रमवा ग बाळे खेळवी देवी तुझवे लाळे जो जोग जो जोग जो जोग बाळे अंगाई गाते तुझवे लाळे माणसाची ग काढा दीठ तैल करा कुंचीची गाठ झुलवा ग झुलवा ग झुलवा ग बाळे ओवाळी देवी तुझवे लाळे मखमालीची मौशय्या
रे जो जो ग बाळे अंगाई गाते तुझवे लाळे कुणी गोविंद घ्या कुणी गोपिका घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपिका घ्या साऱ्या जणी म्हणती पिंपळ पानावरी शोभली माळसाही या वंशाची गोऱ्या गाली लावी टिपका तीत काजळाची कुल स्वामिनी तुझ्या असू दे हस्तक माथ्यावरी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपिका घ्या साऱ्या जणी म्हणती बंधू लक्ष्मी देवी आपण तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही येणार आहात ते मी तुम्हाला न सांगता आले म्हणून माझ्यावर रागवला आहात का म्हाळसा तुमच्यावर कोणी कधी कसं रागवू शकतं तुमची खूप आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला आलो आई काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी म्हाळसा आता तुम्हाला भेटलो आम्ही निघतो आता नाही ते शक्य नाही परत जेजुरीला जायचं आहे आता आग्रह करू नका पुढच्या वेळी आलो की नक्की थांबू आपण थांबला असतात तर आम्हाला आपली सेवा करता आली असती नाही तुम्हाला मी जाऊ देणार नाही असं कसं जाल तुम्ही माझे प्रिय बंधू आले आहेत माझ्या प्रिय लक्ष्मीदेवी आल्या आहेत मी तुमच्यासाठी कक्ष लावून येते आता आपल्याला थांबावेच लागेल आता थांबूया परंतु प्रातःकाळी निघूया आणि तुम्ही स्वतःला सावरा आता काही चुकलं असेल तर क्षमा करा क्षमा कसली चिंता नसावी ही तर शिवलीला आहे मायानंदा आपल्यावर खूप मोठे दायित्व आहे म्हाळसाला जेजुरीला जाण्यासाठी तयार करायचे आहे आपल्याला जे सत्य कळले आहे ते आपल्याला इतरांना सांगण्याचा मोह होईल परंतु ते कुणालाही सांगायचे नाही अगदी म्हाळसाला देखील नाही तुम्हाला इतके दिवस ठाऊक होते मग तुम्ही मला का नाही सांगितलं मी सांगितले ना आपल्याला हे खूप मोठे कार्य आहे माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की माझ्या पोटी प्रत्यक्ष पार्वती देवींनी जन्म घेतला आहे म्हणजे माझी म्हाळसा ही प्रत्यक्ष पार्वती किती भाग्यवान आहे मी अहो आपण जे पुण्य कर्म केले त्याचेच हे फळ आहे पण हे असे असताना तिला एवढे दुःख का भोगायला लागत आहे मी सांगितले ना आपल्याला काही गोष्टी या आकलना पलीकडच्याच असतात आपण फक्त त्याकडे श्रद्धेने पाहायचे तुम्ही मला बोलवलं हो आई तू अशी काय बघतेस काही नाही म्हाळसा मी काय म्हणतो प्रधानजी आणि लक्ष्मी देवी स्वतः इथे आले आपण सगळे जेजुरीला प्रस्थान करूयात का नाही अगं आम्ही येतो तुझ्या सोबत श्री खंडेरायांशी बोलतो मग पाहू काय करायचं ते मला ठाऊक आहे ते काय म्हणणार आहेत ते आणि यात आता मला पुन्हा पडायचं नाही म्हाळसा आजवर तुझ्याशी मी जे काही आग्रहाने बोलत होते
ते चूक होतं. पण काहीही झालं तरी तू तुझ्या सिंहासनाचा अधिकार का सोडते आहेस? पण आता मला काहीच नको आहे. पण ती बानू गडावर येईल आणि तुझे अधिकार हातात घेईल. आपण केवळ पाहत राहायचं का? मला या मोहात पडायचं नाही. मला श्री खंडेरायांना प्राप्त करायचं होतं आणि त्यांना पूर्णपणे मी प्राप्त करू शकले नाही. म्हाळसा, मी आजवर तुझ्याकडे काहीही मागितले नाही, पण आज मागतो. माझी एवढी इच्छा पूर्ण कर म्हाळसा. मी हात जोडतो तुझ्या पुढे. हे काय करता आहात बाबा तुम्ही? मीही विनंती करते, चल आमच्या सोबत. असं काय करताय तुम्ही? बरं, मी येईन, पण मला तिथे थांबण्याचे कारण पटायला हवे. चालेल, पण जाऊयात एवढं मात्र नक्की. चला, ही शुभ वार्ता आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, म्हाळसा, या ना. तुम्ही आल्यापासून तुमच्याशी काही बोलणं झालं नाही म्हणून आले. बरं झालं तुम्ही आलात. आत्ता आईबाबांशी बोलणं झालं. काय म्हणतात ते? मी जेजुरीला यावं म्हणून विनंती करत होते, पण एवढं काय घडलं आहे की ते एवढे बदलले, विशेषतः आई. त्यांना आपली काळजी वाटत असेल, त्यातून ते असं बोलले असतील. नाही, कारण काहीतरी वेगळं आहे. परंतु तुम्ही काय निर्णय घेतला आहे? खरं तर मला यायचे नाही, पण आज मी माझ्या आईबाबांना हतबल झालेलं पाहिलं. ते उगाच नम्र होत होते. माझ्या बाबांनी आजपर्यंत माझ्याकडे काही मागितलं नाही. आज पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे आणि मी नाही म्हणू शकत नाही. आपण जेजुरीत आलात तर सगळ्यांनाच आनंद होईल. आपण तिथे नाही म्हणून सर्व व्याकुळ झाले आहेत. मी इथे का आले आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, आणि मी इथे येऊन काहीही बदलणार नाही हे मला ठाऊक आहे. हे त्यांचा निर्णय बदलणार नाहीत, पण मी केवळ माझ्या आईवडिलांसाठी तिकडे यायचं ठरवलं आहे. अगदी योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही. तिथे राहायचं की नाही हे अजून मी ठरवलं नाही. तिथे गेल्यावरच ठरवेन. आपण येत आहात हे ऐकून फार आनंद झाला. तुम्ही विश्रांती घ्यावी. येते मी. गणेश, मला तुमच्याशी बोलायचे आहे. काय झालं? तुम्ही श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी ह्यांना मातेला बोलवायला पाठवले, पण माता पुन्हा येईल का? गणेश, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी हे दोघेही म्हाळसेने जेजुरीत परत यावं यासाठी प्रयत्न करणारच आहेत. पण त्यामुळे म्हाळसा परत येईल की नाही हे मी कसं सांगणार? तुम्ही जर नेवासेला गेला असतात तर माता निश्चितच आली असती. गणेश, मला कळतंय की तुला म्हाळसेची फार आठवण येते आहे.
म्हाळसेने जेजुरीत यावं असं प्रत्येकाला वाटत आहे. परंतु या क्षणी तिथे काय घडत आहे हे आपण कसे सांगणार? म्हाळसा, का थांबलीस? पुन्हा मी इथे केव्हा येईल हे सांगता येत नाही. आता जेव्हा केव्हा याल तेव्हा फक्त जोडीनं या एवढीच माझी इच्छा आहे. मला तुला केवळ इतकंच सांगायचं आहे की म्हाळसेने जेजुरीत परत येणं हे केवळ तू म्हणालास इतकंच नाही, तर तिचं जेजुरीत परत येणं हे या अवतार कार्याच्या दृष्टीने देखील तेवढंच महत्वाचं आहे. गणेश, जोपर्यंत म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होत नाही तोपर्यंत हे सारं काही संपणार नाही. पण त्यासाठी तिने जेजुरीत यायला हवं ना? होय गणेश, कारण ती आल्यानंतरच सारं काही अंतिम सत्याच्या दिशेने पुढे जाईल. नाहीतर गणेश, ते शक्य नाही. तुम्हाला असं खरंच वाटत आहे की माता पुन्हा येईल? गणेश, भविष्यात काय घडणार आहे हे ह्या क्षणी आपण कसे सांगणार? तुम्हाला ते कळू शकेल. गणेश, पण मला या क्षणी असं वाटत आहे की तुम्ही ते सांगावं. काय झालं? कसला विचार करत होतात तुम्ही? सांगतो. चोडप्पा, देवा, तुम्ही बोलावलास? होय चोडप्पा. चोडप्पा, म्हाळसेच्या स्वागताची सिद्धता करायला घ्या. देवा, काय सांगतायस काय? होय चोडप्पा. देवा, मी आत्ता जातो समजसनी हे सांगतो बघ. येतो. माता येणार आहे? होय गणेश,